भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग हे होतच असतात हे आपल्याला माहीतच आहे। सेंद्रिय शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या अशा नवनवीन प्रयोगांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। दापोली येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विभाग प्रमुख डॉक्टर PS बोडके यांच्याकडून। खरं तर पूर्वीपासूनच सेंद्रिय शेतीच केली जात असे, पण त्यानंतर हळूहळू बदल होत गेले आणि आताच्या काळात लोकसंख्या वाढ, वातावरणातील बदल, पाण्याची अनियमितता वगैरे गोष्टींचा विचार करता पुन्हा एकदा विषमुक्त शेती करण्याकडे कल वाढत चाललेला दिसून येतो आहे। शाश्वत उत्पादनासाठी राज्य शासनातर्फे सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे। त्याबद्दल माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन असल्याचंही डॉक्टर बोडके यांनी आवर्जून नमूद केलं। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सेंद्रिय शेती प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र महाराष्ट्र शासन पुरस्कृत या क्षेत्रावर आपण आलेलो आहोत। ह्या सर्व प्रशिक्षण केंद्राला अतिशय महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी या योजनेला अतिशय मोठं पाठबळ दिले। त्यांच्याच हस्ते नुकतंच आपण त्या बिल्डिंगचं अनावरण करून प्रशिक्षण केंद्राची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सर यांनी या योजनेला अतिशय मोठं पाठबळ दिलेलं आहे आणि डॉक्टर पराग हळदणकर सर हे आपले संशोधन संचालक त्यांनी ह्या योजनेला फार मोठ्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही ह्या प्रक्षेत्रावरती आता चांगल्या प्रकारे सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केलेले आहेत। योगिक आणि सेंद्रिय शेती यामधला फरक स्पष्ट करत असताना अन्नद्रव्यांची गरज कशी पूर्ण करता येईल हेही डॉक्टर बोडके यांनी सुंदर उलगडून सांगितलं। आता आपण नुकतंच योगिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा आपण प्रयोग अभ्यासला, ज्यामध्ये योगिक शेतीमध्ये आपण बघितलं की त्याला मेडिटेशननी आपण केली जाते, त्याचाही प्रयोग आपण घेतला। आता आपण व्यावसायिक सेंद्रिय शेतीकडे जाताना किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शाश्वत उत्पादन करण्याच्या दृष्टीनं त्याला अन्नद्रव्यांची जोड द्यायची गरज असते आणि नुसती अन्नद्रव्य काही न देता जर आपण पीक घेतलं भुईमुगाचं किंवा इतर पिकं घेतली तर त्याला खूप फारसं उत्पन्न मिळत नाही। म्हणून शेतकऱ्यांना उपलब्ध जी काय आपल्याकडे आपले उपलब्ध अन्नद्रव्य आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की कोंबडी खत असेल किंवा आपल्याकडे असलेलं वर्मी कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, शेणखत असेल किंवा आपल्याकडचा हिरवा पाला आपण म्हणतो ना हिरवळीचं खत असेल, ह्या सगळ्या उपलब्ध आजूबाजूला असणाऱ्याच सेंद्रिय पदार्थांवरनं आपण ही अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करते। आपण त्याला नत्राच्या आपण बेसवरती की ज्याला पूर्णपणे नत्र ह्या भूमिगेला लागणारं 25-50 जे अन्नद्रव्याची जी गरज आहे ती पूर्णपणे आपण त्याला सेंद्रिय पदार्थातून दिलेली आहे। याच्याकरता आपण कोंबडी खत अधिक गांडूळ खत, कोंबडी खत अधिक हिरवळीचं खत किंवा हिरवळीचं खत अधिक गांडूळ खत या अशा विविध प्रकारच्या ह्या संकरांनी किंवा ह्या दोन प्रकारच्या मिश्रणाने आपण त्याला अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आज आपल्याला दिसतं प्रक्षेत्रावरती आमच्याकडे की कोंबडी खत अधिक त्याला लागणारं जे काही हिरवळीचं खत आहे यांचं जर आपण 50-50% अन्नद्रव्य जर एकत्र केली तर त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा आपण त्याला लाभ मिळतो किंवा त्याच्यातून फायदा होतोय। आता आपण भुईमुगाच्या याच्यामध्ये पिकांमध्ये आपण त्या अनुभवू शकाल। तसंच आपण कोंबडी खताबरोबरच किंवा गांडूळ खत आणि हिरवळीचं खत याचं जर कॉम्बिनेशन केलं तर याच्यातनं नुसतीच आपल्याला नत्राची गरज भागत नाही, तर स्फुरद, पालाश आणि त्याच्याबरोबर जवळजवळ असलेले 50 ते 70% प्रकारचं अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्धता होते। शेतीची भरभराट रोखणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे तण। हे तण नियंत्रण करून शाश्वत शेती कशी साधता येईल याविषयी डॉक्टर बोडके म्हणाले, सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्या पिकामध्ये येणारं तण आणि तणामुळे जवळजवळ शेतीचं आपल्याला म्हणतो की 90% पासून ते 100% इतकं नुकसान होऊ शकतं। आता आपण बघत असाल की ह्या प्रयोगामध्ये आपण भात आणि वांगी ह्या आपण पीक पद्धतीमध्ये आपण घेतलेलं आहे। आपण आता वांगी या पिकामध्ये बघतो रब्बी हंगामातला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या आपण मल्चिंगचा वापर केलेला आहे। एक म्हणजे आपल्याकडे आंब्याची पानं, आंब्याची झाडं खूप असल्यामुळे कोकणामध्ये आपण आंब्याचा पाला जो पडतो त्या पाल्याचा वापर केला आहे की जेणेकरून आपण त्यातलं तण नियंत्रण करू शकू, त्याला आपण आच्छादन केलेलं आहे। तसंच भाताचा पेंडा आपल्याकडे मुबलक असतो, तो भाताचा पेंडा पण आपण या शेतामध्ये वापरला आहे।
आता हे दोन्ही वापरण्यामागचा उद्देश असा आहे की त्याच्यामधनं नुसतंच आपण आच्छादनाने आपण तणांची वाढ आपण रोखू शकतो असं नाही आहे, तर आपण त्याच्यामधनं मिळणारी अन्नद्रव्य, कारण ते कुजल्यानंतर त्यातनं अन्नद्रव्य पण पिकाला मिळणार आहे, त्यामुळे तो डबल फायदा मिळतो. त्यामुळे आच्छादनाबरोबर जसं आपण बघितलं की आंब्याची पानं आहेत, भाताचा पेंडा आहे आणि जिथे आपण काहीच वापरलं नाही तिथे तुम्हाला दिसत असेल आपल्या बाजूला की पूर्णपणे तिथे आपल्याला तणांचा प्रादुर्भाव झालेला आहे. याच्यावर आपल्याला सहज लक्षात येईल की आपण थोड्या जरी प्रमाणात अशा प्रकारचं आच्छादन याच्यामध्ये केलं, कारण आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक तणनाशक वापरू शकत नाही. मायक्रो हर्बिसाइड्स किंवा आपण ज्याच्या म्हणतो आपण फंगस हर्बिसाइड्स आता निघालेले आहेत, ती आपल्यापर्यंत आता उपलब्धता कमी आहे, ती वाढली की आपण त्याचाही वापर करू शकू. पण आजच्या घडीला आपल्याकडे असलेला या वापर केला तर आपलं नुसतंच तण नियंत्रण होत नाही, तर आपल्या त्याच्यामध्ये उत्पन्नाची वाढ होते आणि सेंद्रिय पदार्थांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो आणि जमिनीची सुपीकता वाढते आणि आपल्याला उत्पादन शाश्वत येण्यासाठी मदत होते. शेतकऱ्यांनी शेती करत असताना त्यासाठी निविष्ठा या घरच्या घरी करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊ शकते आणि इतरही अनेक फायदे होऊ शकतात. त्यातलाच एक भाग म्हणजे आजोला निर्मिती. आजोला वनस्पतीमुळे भात शेतीत नत्राची गरज कमी होते. त्याचप्रमाणे जनावरांसाठी प्रथिनयुक्त चारा म्हणूनही आजोलाचा वापर करता येतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा उद्देशही सहज साध्य होतो. सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो आपण, परंतु त्या प्रयोगासाठी शेतकऱ्यांना विविध निविष्ठा ह्या स्वतः कराव्या लागतात, कारण जोपर्यंत ते स्वतः निविष्ठा करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा उत्पादन खर्च कमी होणार नाही. उत्पादन खर्च कमी झाला नाही तर त्यांची आपण म्हणतो की प्रॉफिटेबिलिटी म्हणजे आपण त्याला नफा वाढणार नाही. हे सगळं वाढवायचं असेल तर घरच्या घरी निविष्ठा तयार करायला हव्यात. आता आपण माझ्या मागे इथे बघत आहात तर ॲझोला नावाची जी वनस्पती आहे, पानवनस्पती, आपण तिची वाढ करतो. याचे दुहेरी उपयोग आहेत. एक म्हणजे भात शेतीमध्ये आपल्याला जी लागणारी नत्राची गरज आहे ती भागवण्याकरता हे ॲझोलाची वापर आहे. ही ॲझोला पिनाटा नावाची स्पीसीज आहे. याच्यामध्ये जवळजवळ 25% इतके प्रथिनं असल्यामुळे याचा वापर आपण गुरांना चाऱ्यासाठी पण उन्हाळ्यामध्ये आपण वापरू शकतो. हिरवळीचा चारा मिळत नसतं त्या ठिकाणी आपण त्याला एक प्रथिनयुक्त आपण त्याला चारा म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. भात शेतीमध्ये आपण ॲझोला वापरायचा झाला तर साधारणपणे 200 ते 300 किलो म्हणजे ओला हे ॲझोला आहे तो आपण तिथे वापरत असतो आणि त्याच्यातनं तो नत्राचं स्थिरीकरण करतो. जवळजवळ 25 ते 50% नत्र हे त्यातनं स्थिर झाल्यामुळे आपल्या नत्राची गरज कमी होते. त्यामुळे साहजिकच पिकं ही सेंद्रिय पद्धतीने तयार होण्यास मदत होते. तोच वापर आपण गुरांना चाऱ्यासाठी सुद्धा आपण केला तो. साधारणपणे वाढलेल्या गाईसाठी 1.5 ते 2 किलो इतका चारा आपण ह्याच्यासाठी आपण वापरला जातो. त्यामुळे हे अतिशय चांगल्या प्रकारचं असं अन्नद्रव्य आहे. लाभदायक अशा या आजोलाची निर्मिती कशी केली जाते याविषयी डॉक्टर बोडके यांनी प्रात्यक्षिकांसह सुंदर स्पष्टीकरण केलं. आपण इथे बघत असाल की आम्ही आमच्या इथे उपलब्ध जागेनुसार आपण इथे लांबी ही 2.5 मीटर बाय जवळजवळ ही 5 मीटरपर्यंत केलेली आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असेल त्या ठिकाणी 2.5 मीटर बाय 3 मीटर ह्या एवढ्यासाठी चर जरी केलेत किंवा त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं आच्छादन केलं खड्ड्यामध्ये, ज्याला कोणाला सिमेंटचं करणं शक्य नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आझोला निर्मिती सहज करता येते. म्हणजे आझोला निर्मिती तुम्ही करून भात शेतीसाठी वापर होईल कोकणामध्ये, तसेच इतर ठिकाणी आपण बघितलं त्याला चारा म्हणून गुरांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रथिनयुक्त चारासुद्धा याच्यातनं निर्माण होऊ शकेल. सेंद्रिय शेती करत असताना स्वयंपूर्णता हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यासाठी निविष्ठा स्वतः घरच्या घरी तयार करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट. यामध्ये केलेले प्रयोग डॉक्टर बोडके यांनी सुंदरपणे उलगडून दाखवले. त्यातलाच एक भाग म्हणजे गांडूळ खत तयार होण्यासाठी लागणारा कालावधी कमी करून ते खत व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक करणं. आता आपण स्वयंपूर्णता म्हणतो की आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात म्हणजे स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. म्हणजे काय की आपल्याला लागणाऱ्या निविष्ठा आपण आपल्याकडेच तयार केल्या तरच आपण सेंद्रिय शेतीतलं सगळं आपण मूल्य साधू शकतो आणि ती महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला. त्यामध्ये आपण बघत असलं आपल्या पिकावरती किंवा आपल्या शेतामध्ये जो प्रमाणीकरण केलेलं क्षेत्र आहे याच्यातला होणारा काडी कचरा म्हणजे आपण त्यामध्ये भाताचा पेंडा असेल, आंब्याची पानं असतील, ही सगळी तुम्ही बघत आहात. ही सगळी आपण काय करतो आधी त्याला हाफ डिकम्पोज करून हे नाडप नावाचं कंपोस्ट आहे ह्याच्यामध्ये आणतो की ह्याच्यामध्ये तो अर्धवट कुजला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 5 बाय 10 फूट आकाराचा आपण तिथे बांध तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 फूट खोली आहे. ह्याच्यामध्ये हवा जाण्यासाठी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची छिद्रं दिसत आहेत, कारण ह्याच्यामध्ये जर हवा गेली तर ह्याच्यामध्ये हवेच्या सानिध्यातनं होणारं जे कुजण्याची प्रक्रिया आहे ती जीवाणू आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला कुजवून लवकरात लवकर हे कंपोस्ट तयार करतात. म्हणजे आपण त्या आलेल्या पेंड्यावरती तिथे हाफ डिकम्पोज होण्यासाठी डिकम्पोजर वापरतो. त्यातनं तयार झालेला इथे हाफ डिकम्पोज केला जातो आणि ह्याच्यातनं हाफ डिकम्पोज झालेला आपण कुजलेला सगळा आपण गांडूळ खतासाठी वापरला जातो. म्हणजे काय होतं की गांडूळ खताची प्रक्रिया जी 90 दिवसाची आहे ती आपण जवळजवळ 30 दिवसावर आणण्यासाठी प्रयत्न केला आहे की 30 दिवसामध्ये तुमचं गांडूळ खत तुम्हाला तयार होऊ शकतं आणि ते व्यावसायिक दृष्टीने तयार होऊ शकतं. इथपर्यंतची आपण आपल्या इकडची प्रक्रिया तयार केली आहे की जे शेतकऱ्यांना नुसतंच शेतीमध्ये नाही तर विक्री करून सुद्धा त्याच्यातनं जास्तीत जास्त लाभ होऊ शकेल. अशा पद्धतीने हे कंपोस्टचं डिकम्पोजिंग केलं जातं. इथे तुम्ही 15 ड्रम बघत असाल, याच्यापैकी 5 ड्रम आहेत हे इकडचे. हे पीक पोषण याच्यातनं त्याला अन्नद्रव्य कसं देता येईल याच्याकरता आम्ही याच्यात विचार केलेला आहे.
आणि इकडची बाकी 10 ड्रम आहेत याच्यामध्ये त्याला पीक पोषण आणि पीक संरक्षण याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं हे आपण याच्यामध्ये दिलं आहे. आता तुम्ही बघत असाल की सगळ्या 10 ड्रमला मात्र आपण इथं पाईपचं कनेक्शन दिसतंय, कारण या 10 ड्रममध्ये आपण त्याला हवा सहित म्हणजे याला हवेची गरज आहे, त्याच्याकरता त्याला ढवळायची गरज लागत असते, हलवायची. परंतु आम्हाला याला पाईपने इथे हवेचं नियोजन केल्यामुळे साहजिकच आपल्याला इथे आपण ह्या पाईपद्वारे करू शकतो. आणि ती 5 उर्वरित आहे त्याला हवा विरहित विघटन होत असतं, म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचे त्याला पाईप लावलेले नाही. सगळ्यात याच्यामध्ये पीक पोषणासाठी गेलं तर पहिले डिकम्पोजर म्हणजे आपल्या जमिनीत असलेले सगळे पदार्थ आहेत जे आपण सेंद्रिय पदार्थ ते कुजून ते पिकांना उपलब्ध व्हावे म्हणून वेस्ट डिकम्पोजर आपण या इथे केलं आहे. जेच आपण मगाशी बघितलं की स्वयंपूर्ण हाफ डिकम्पोज इथनं केला जातो. त्याच्यानंतर सूक्ष्मजीव स्लरी म्हणजे आपल्या बायो जी मायक्रोबियल कल्चर्स आहेत त्यामुळे PHB असेल, मायक्रो आपण ट्रायझोबियम असेल, या सगळ्यांची एक स्लरी तयार करून आपण दिली असते की जी पिकांना उपलब्ध अन्नद्रव्य करून देते, तसंच त्याला सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी मदत करत असते. हा तिसरा आम्ही कोकणासाठी विशेष करून केलेला फिश हायड्रोलाइट म्हणून आहे. म्हणजे आपल्या इथे माशांचं प्रमाण खूप आहे, कारण समुद्रकिनारा मोठा असल्यामुळे कोकणामध्ये हा माशांचा आपण म्हणतो की जे वेस्ट गेलेले मासे आहेत किंवा खराब झालेले किंवा मच्छी मार्केटमधले मासे आहेत याचा जर वापर केला तर सेंद्रिय शेतीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम ह्या दोन्हींची गरज भागवण्याकरता याचा आपण फिश हायड्रोलाइट करतो. कारण हे टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण EM2 नावाचं सोल्युशन आहे, गुळ आहे आणि इतर पदार्थ टाकल्यामुळे हे साहजिकच काय होतं, ह्याचं द्रवरूप तयार होतं आणि सगळे हे लिक्विडमधून आपण किंवा द्रवरूप पद्धतीने आपण देत असतो पिकाला. नंतर याच्यामध्ये फल्विक ॲसिड हे आपण त्याचं ग्रोथ हार्मोन म्हणतो आपण त्याला, की वाढीसाठी आवश्यक आहे. आणि इथं ह्युमिक ॲसिड आहे. त्या उपयुक्त बुरशी आणि जीवाणू आहेत. त्याचा पहिली जी बुरशी आहे आणि त्याचा आपण वापर मातीपासून पसरणारे जे रोग आहेत त्याच्यासाठी नियंत्रणासाठी म्हणून करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या 2 ज्या उपयुक्त जीवाणू आहेत त्याचा आपण स्फुरद आणि पालाश ही जी 2 अन्नद्रव्य आहेत त्याची उपलब्धता जलद गतीने वनस्पतींना व्हावी म्हणून आपण ह्या 2 जीवाणूंचा उपयोग आत्ता करत आहोत. पीक संरक्षणामध्ये कुठले कुठले जैविक कीटकनाशके आमच्या या प्रकल्पाअंतर्गत तयार होतात त्या संदर्भात आपणास मी माहिती देतो. कारण का या प्रकल्पाअंतर्गत आले मिरची लसूण आर, वेकण मिरची लसूण आर, दशपर्णी आर, त्याचबरोबर आमच्याकडे काही जैविक ज्या बुरशी आहेत त्याच्यामध्ये आताच मॅडमने उल्लेख केला, बिहेरिया बेसेना असेल, मेटॅरिझम ॲनेस्प्ले असेल, निमेरिया रिलाई असेल, यासारख्या जैविक बुरशी ज्या कीटकनाशक म्हणून काम करतात त्याचंही उत्पादन केलं जातं. तर आपण बघू शकता ही दशपर्णी आर तयार केलेलं आहे. हे दशपर्णी आर किंवा अमील वेमील तयार करण्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह मायक्रोबचं सोल्युशन असणं आवश्यक आहे. तर EM1 आणि EM2 हे सोल्युशन आमच्या या प्रयोगशाळेमध्ये तयार केले जातात. आणि ज्यावेळेस आम्ही अमील तयार करतो म्हणजे आले मिरची लसूण याचा अर्क तयार करण्यासाठी आम्हाला EM2 सोल्युशन लागतं म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोब्स 2. तर त्याचं आम्ही 5 लिटर द्रावण घेतो आणि त्याच्यामध्ये आलं मिरची हे 1 किलो आणि त्याचबरोबर लसूण 2 किलो आणि बटर मिल्क आणि गूळ याचं प्रमाण 2-2 किलो या प्रमाणात घेऊन आम्ही 200 लिटर पाण्याचं द्रावण तयार करून त्या पिकावर येणारे जे काय आम्ही आता खरीप हंगामामध्ये भातामध्ये निळे भुंगेरी ही एक अत्यंत महत्त्वाची कीड आहे. आमच्या कोकण विभागामध्ये सर्वत्र या किडीचा प्रादुर्भाव या भात पिकावर होताना दिसतो. तर या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही जैविक पद्धतीने अमील वेमील दशपर्णी आर यासारखे जे काय आम्ही तयार केलेले जैविक घटक आहेत या किडींच्या नियंत्रणासाठी वापरलेले आहेत. आणि त्यांच्या जी मात्रा आहेत जवळजवळ 22 ml प्रति लिटर या प्रमाणात वापरल्यानंतर या किडीचं नियंत्रण जवळजवळ 50% आम्हाला झालेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये याचा वापर आम्ही अधिक प्रमाणात वाढवणार आहोत. बायोगॅस निर्मिती हा देखील महत्त्वाचा आणि गरजेचा प्रयोग डॉक्टर बोडके यांनी शेतात केला आहे. शेणखत अधिक शेतातला काडी कचरा याचा योग्य विनियोग करून केलेली बायोगॅसची निर्मिती शेतासाठी तर लाभदायक आहेच, परंतु घरच्या कामासाठीही उपयुक्त आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्याकडे जे जनावरं आहेत आपण गीर गाई आणि आपल्या देशी गाई म्हणजे कोकण कपिला ह्यांचंही आपण इथं वाढ केलेली आहे. आणि त्या गायींच्यापासून निघणारं शेण आणि पिकावरती आपल्या याच्या येणारा काडी कचरा ह्याचा आपण एकत्र करून इथे आपण त्याला कुजवण्यासाठी इथे बायोगॅस तयार केला आहे. हा बायोगॅस तयार करण्याचा उद्देश एवढा होता की ह्याच्यातनं निघणारी ही जी स्लरी आहे ही स्लरीसुद्धा तुम्ही शेताला डायरेक्ट वापरू शकता. ही अतिशय संपृक्तयुक्त असते. याला त्याची वाढ जी शेंडा वाढ असेल किंवा मुळांची वाढ होण्याकरता अतिशय चांगली आहे. आणि गांडूळ खतालासुद्धा कुजवण्याकरता किंवा गांडूळ खतामध्ये आपण जे लागणारं शेणखत असतं ते याच्यातनं भागलं जातं. आणि नुसतं त्याच खतापासून आपल्याला निर्माण झालेला हा गॅस आहे, वरती हा तुम्हाला दिसत असेल हा गॅस तयार झालेला आहे.
हा बायोगॅस आपल्याला घरच्या कामासाठी किंवा तुमच्या जेवण बनवण्यासाठी किंवा इतर कामासाठी सुद्धा तो बायोगॅस तुम्हाला फुकटमध्ये तयार केला जातो. हा दिवसातनं तुम्हाला ह्या युनिटपासून 5 किलो इतका 5 तास चालणारा गॅस निर्माण होतो. त्यामुळे दोन्ही वेळचं जेवण आणि इतर लागणारी जी गरज आहे ती याच्यातनं भागवली जाते. म्हणजेच काय की आपल्याला कुठल्याही प्रकारे बाहेरच्या निविष्ठांवरती अवलंबून राहावं लागत नाही आणि त्या शेतकरी हा स्वयंपूर्ण होण्याकरता तसेच उपलब्ध सेंद्रिय पदार्थ पुनर्वापर करून आपल्याला पिकामध्ये गांडूळ खतासाठी आणि शेणखतासाठी पुन्हा वापरला जातो. तर अशा पद्धतीने हे संपूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने असलेलं हे तंत्र आहे किंवा जी काही योजना आहे ही जर शेतकऱ्यांनी वापरली तर त्यांना याच्यापासून सेंद्रिय शेतीतून अधिकाधिक लाभ मिळू शकतो. सेंद्रिय शेतीसाठी निविष्ठा तयार करत असताना गो संवर्धन करणं गरजेचं, कारण शेणखत, गांडूळ खत वगैरे गोष्टींमुळे शेतीतली उत्पादकता वाढते. याविषयी पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग दापोली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नरेंद्र प्रसादे यांनी सुंदर स्पष्टीकरण दिलं. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र प्रसादे. आज आपण या ठिकाणी सेंद्रिय शेती संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण या विभागामध्ये सेंद्रिय शेतीसाठी लागणारी जी मूलभूत ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठा आपल्याला जर प्राप्त करायच्या असतील तर त्यासाठी गोसंवर्धन करणं गरजेचं आहे. आणि या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी 2 प्रकारच्या गायी, देशी गायी आम्ही इथं संवर्धित केलेल्या आहेत. त्यापैकी आपण जे पाहताय त्या तांबड्या रंगाची ती गीर गायी आहेत. त्या 2 गीर गायी आहेत आणि ह्या गीर गायी ज्या आहेत ह्या मूलतः गुजरातमधून गीर जंगलातील आहेत, परंतु त्या विविध हवामानाच्या कंडिशन्समध्ये कुठल्याही प्रकारच्या तापमानामध्ये ह्या व्यवस्थित राहू शकतात आणि यांचं साधारणतः दूध उत्पादन आहे त्या वयात आल्यानंतर साधारणतः 10 ते 15 लिटरपर्यंत त्यांचं दूध उत्पादन मिळतं. आणि कोकण कृषी विद्यापीठाने देखील ही गीर गाय ह्या कोकणासाठी शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर आपण जे बघताय ह्या काळ्या रंगाच्या ज्या गायी आहेत या विद्यापीठाने, कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागासाठी ही विकसित केलेली आणि शिफारस केलेली ही कोकण कपिला जातीची गाय आहे. या कोकण कपिला जातीच्या गायीचं वैशिष्ट्य आहे ती बुटकी आहे. तिला लागणारे जे खाद्य आहे ते इतर ज्या क्रॉसब्रेड्स आहेत किंवा इतर ज्या देशी गायी आहेत त्यांच्या मानाने लागणारे खाद्याचं प्रमाण हे कमी आहे. आणि इथं उपलब्ध जो चारा आहे, जी वैरण आहे, त्या वैरणीवरती ती गुजराण करते आणि तिचं दूध उत्पादन इतर गायींच्या मानाने कमी, परंतु साधारणतः 2.25 ते 2.5 लिटरच्या दरम्यान ती दूध उत्पादन देते. आणि अतिशय उष्ण वातावरणामध्ये देखील ही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. त्याचबरोबर हिचे जे बैल आहेत ते आपण शेतीच्या कामासाठी, आपल्याला पावसाळ्यामध्ये इथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि शेतीच्या कामासाठी यांच्या बैलांचा वापर हा चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. या गायींपासून उत्पादित जे शेण आहे त्या शेणाचा वापर शेणखत म्हणून, त्याचबरोबर त्या शेणापासून आपण गांडूळ खत देखील तयार करतो आणि त्या शेणखताचा त्याचबरोबर गांडूळ खताचा वापर हा सेंद्रिय शेतीमध्ये केल्याने सेंद्रिय जे आपण पिकं घेतो त्या पिकाची उत्पादकता जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढते. त्याचबरोबर जे गोमूत्र आहे, गायीपासून मिळणारे जे गोमूत्र, त्या गोमूत्राचा वापर देखील आपण शेतीमध्ये विविध पिकांवरती फवारण्या करण्यासाठी, त्याचबरोबर शेतीवरती येणारे जे कीटक आहेत त्या कीटकांचं दूर करण्यासाठी या गोमूत्राचा वापर हा केला जातो. आणि यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये गोसंवर्धन करणं आणि विशेषतः देशी गायी पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सेंद्रिय शेती करण्याचे लाभ आता शेतकऱ्यांना हळूहळू कळू लागले आहेत. याच गोष्टीचा अवलंब करून दापोलीच्या आपटी येथील एक शेतकरी वसंत गायकवाड यांनी आपल्या उत्पादनात भर घातली आहे. शेणखताचा वापर, गांडूळ प्रकल्प उभारणी वगैरे गोष्टींपर्यंतचं गायकवाड यांचं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. यासाठी विद्यापीठाने केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नमस्कार, मी वसंत गायकवाड, दापोलीमध्ये आपटी या गावी शेती करतो. माझं एक स्वप्न आहे की जर शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठा किंवा लागणारे कीटकनाशक, तणनाशक यांच्यावरचा जो खर्च जर त्याचा कमी झाला तरच त्याला शेती फायदेशीर ठरू शकते. आणि म्हणून याला पर्याय जर आपल्याला जर शोधायचा असेल तर तो सेंद्रिय शेतीच्या आधारे. आणि म्हणून मी स्वतः सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये मला जे काही प्रॉब्लेम, समस्या निर्माण होत होत्या, पण त्याच्यासाठी मी दापोली कृषी विद्यापीठाच्या ऑर्गॅनिक डिपार्टमेंटकडे धाव घेतली. प्रथम मी कुलगुरू सावंत सर यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्यांनी आपल्या डिपार्टमेंटची ओळख करून दिली.
तिथे डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत डॉक्टर बोडके सर तिकडे जाऊन मी माझ्या सगळ्या समस्याचा निराकरण करू लागलो. तिथे जाऊन मी त्यांच्याकडून निरनिराळ्या निविष्ठा कशा निर्माण करायच्या, निरनिराळे तणनाशकं, नंतर खतं कशी निर्माण करायची, जैविक घटक कसे, त्याचा उपयोग कसा करायचा, आणि त्यांच्याकडून निरनिराळे मी कल्चर घेऊन त्याच्यापासून अनेक प्रकारचे घटक मी निर्माण केले. त्याने मला गांडूळ कल्चर दिला, त्याच्यापासून मी गांडूळ प्रकल्प उभा केला. नंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझीकडे गायींचं प्रमाण वाढवला. माझीकडे देशी गायी आहेत, कॉन्क्रेज, सायवाल, रेड सिंधी आणि डांगी अशा प्रकारच्या गायी आहेत. त्या गायींचा शेणाचा, गोमूत्राचा उपयोग जर मी शेतीसाठी केला तर मला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि मला बाहेरची कुठलीही गोष्ट आता सध्या तरी विकत आणावी लागत नाही. म्हणजे एक स्वयंपूर्ण शेतकरी बनवण्यासाठी ह्या विद्यापीठाने मला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना एक प्रकारचं विशिष्ट प्रारूप तयार केलं जातं आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना व्यावसायिकदृष्ट्या जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने विचार केला जातो, असं डॉक्टर बोडके यांनी सांगितलं. आत्ताच आपण सेंद्रिय शेतीच्या प्रक्षेत्रावरती आलात आणि तिथे सगळे प्रयोग बघितलेत. परंतु या सेंद्रिय शेतीचा महत्त्वाचा भाग असा आहे की त्याच्यामध्ये आपण 1 एकराचं सेंद्रिय शेतीचं आपण प्रारूप तयार करतो, म्हणजे त्याला मॉडेल फार्मिंग सिस्टमचं, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं गिरगाई असतील, कोंबड्या असतील, इतर तृणधान्य पिकं आहेत, कडधान्य पिकं आहेत आणि भाजीपाला पिकं आहेत आणि आंबा पिकं आहे. ह्या सगळ्यांचं मिळून तिथे निविष्ठा निर्माण करायचं केंद्रसुद्धा आहे की जेणेकरून आपण बघितलं तर 1 एकरातनं त्या शेतकऱ्याला 1 रुपया घातल्यानंतर कमी कमी 2.18 रुपये इतकं त्याला नफा मिळू शकतो. अशा प्रकारचं प्रारूप आपण इथे डेव्हलप करत आहोत आणि मिळालेला बायोगॅस आपण त्या कुटुंबाला वापरण्यासाठी तिथे योग्य करतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं त्या सेंद्रिय शेतीवरती व्यावसायिक पद्धतीने उत्पादन येऊन खर्च कमी होईल आणि त्याला जास्तीत जास्त नफा मिळेल अशा पद्धतीचं आपण इथे संशोधन शेतकऱ्यांसाठी करत आहोत. आणि ह्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याकरता ही अतिशय अद्ययावत अशी आपण बिल्डिंग निर्माण केलेली आहे. या बिल्डिंगमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा इथे आपण तुम्ही बघू शकाल. तसेच वरती प्रयोगशाळा आहे ज्याच्यामध्ये आपण आलेले सगळे जे मातीचे नमुने आणि पिकांचे नमुने याचं आपण वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण केलं जातं, त्याचं पृथक्करण केलं जातं आणि त्याच्यातनं आलेली निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे ह्या बिल्डिंगचा महाराष्ट्र शासनाने विद्यापीठाच्या सहयोगाने निर्माण केलेलं हे सगळं जे काही आहे याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्या. आमच्या इथे जे वेगवेगळे प्रशिक्षण असतात त्याला सहभागी व्हा. तसंच आमचं पब्लिकेशन एक पुस्तक तयार केलं सेंद्रिय शेतीवरचं, त्याचाही वापर तुम्ही करा. ते आपल्याला इथे उपलब्ध आहे. तुम्ही आलात तर प्रत्येकाला त्याची माहिती आणि त्याची उपलब्धता होऊ शकेल. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांचे निष्कर्ष हे नेहमीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात हे सांगत सेंद्रिय शेतीबद्दलचे योग्य मार्गदर्शन घेऊन त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा असं कळकळीचं आवाहन डॉक्टर बोडके यांनी केलं. मी सर्वांना आवाहन करतो की सेंद्रिय शेती करताना आपण वेगवेगळ्या शेतीचे जरी प्रयोग असतील तरी आपण त्यामध्ये व्यावसायिक सेंद्रिय शेतीसाठी शास्त्रीय पद्धतीने केले जे प्रयोग आहेत त्याचा आधार घेऊन आपल्या जमिनीची सुपीकता आणि वातावरणाचा विचार करून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवता येईल अशा पद्धतीने शेती करा आणि आपल्या इथे निर्माण झालेलं शास्त्र हे माहिती करून अशाच पद्धतीने जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि इथे यावं आणि सगळ्याची माहिती घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. उत्तम व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्तम आरोग्यही साधता येतं आणि यशस्वी देखील होता येतं. सेंद्रिय शेतीचा पर्याय हा त्यातला उत्तम पर्यायच म्हणायला हवा आणि त्याचा अवलंब अधिकाधिक व्हायला हवा.